नाही, आता असणाऱ्या दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक तर त्याच्या गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये घ्यायला लावणं हा एक भाग, आणि दुसरा भाग ही आता असणारं इन्क्वायरी आहे. या केसमध्ये मी असं म्हणेन की मॅजिस्ट्रेट डायरेक्ट इन्व्हॉल्व्ह आहेत. त्याच्यामुळे सुपरविजनची मागणी करण्यात काही अर्थ नाही, कारण का ज्या मॅजिस्ट्रेट समोर इन्क्वायरी ऑफिसर कागदपत्र सादर करेल त्यांना ती मॉनिटर करावी लागते, त्याच्यावरती सुपरविजन करावं लागतं. त्याच्यामुळे सुपरविजन अगोदर चाललेलं आहे. आता या सुपरविजनमध्ये वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक एक माझ्याबरोबरचे जे आहेत ॲडव्होकेट विजय मोरे, हे फलटण कोर्टामध्येच प्रॅक्टिस करतात. त्याच्यामुळे त्यांना मी असायला विनंती केलेली आहे की त्यांनी या इन्क्वायरीच्या ह्याच्यामध्ये कुटुंब जी त्यांना माहिती देईल त्या कुटुंबाला त्यांनी असायला मदत त्या ठिकाणी करावी, आणि मॅजिस्ट्रेट समोर इन्क्वायरी अत्यंत व्यवस्थितरित्याने होईल, आणि जे आरोपी आहेत, मग ते राजकीय क्षेत्रामधले असतील किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामधले असतील, त्यांच्याबद्दल इन्क्वायरी ऑफिसर इन्क्वायरी करून रिपोर्ट तिथे असणाऱ्या मॅजिस्ट्रेट समोर सादर करेल, याची दक्षता तिथे घेतल्या जाईल.